नियासिनामाइड घ्यायचं का व्हिटॅमिन सी? ग्लोसाठी नक्की नेमकं कोणतं चांगलं आहे? स्किन केअरच्या दुनियामध्ये नियासिनामाइड आणि व्हिटॅमिन सी म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखेच. पण तुमच्या स्किनला कोणतं सूट होईल हे जास्त महत्वाचं. जर तुमची स्किन ऑइली असेल, पोर्स मोठे होत असतील किंवा पिंपल्स येत असतील, तर नियासिनामाइड तुमचा बेस्ट फ्रेंड समजा. ते ऑइल कंट्रोल करतं, रेडनेस कमी करतं आणि स्किन स्मूथ दिसायला मदत करतं. पण जर चेहऱ्यावर डलनेस असेल, टॅनिंग असेल, मार्क्स असतील, तर तुमचा फ्रेंड व्हिटॅमिन सी आहे. तो स्किनला ब्राईट ग्लो देतो आणि चेहरा फ्रेश दिसायला मदत करतो. पण हे लक्षात ठेवा, दोघांपैकी फक्त एकच वापरायचं असं काही नाही. मॉर्निंगला व्हिटॅमिन सी आणि नाईटला नियासिनामाइड. हा कॉम्बिनेशन अनेक लोकांना सूट होतो. एकदम हाय कॉन्सन्ट्रेशन घेऊन स्किनवर एक्सपेरिमेंट करू नका. नाहीतर ग्लोच्या ऐवजी रेडनेस किंवा इरिटेशनच जास्त दिसू शकतं. सिंपल रूल ठेवायचा. ऑइली आणि ऍक्ने प्रोन स्किन असेल तर नियासिनामाइड वापरा. डल आणि टॅनिंग स्किन असेल तर व्हिटॅमिन सी वापरा. आणि हो, कुठलाही सिरम वापरा, पण जर सनस्क्रीन नाही वापरलं तर सगळं काही व्यर्थच जाईल. धन्यवाद.